आणि केली वारी देव भेटाया लागली. विठ्ठलाचा भक्त थोरा गाव त्याचे आत्मापूर. विठ्ठलाचा भक्त थोरा गाव त्याचे आत्मापूर. करी उत्सव तळावरी देव भेटाया आला घरी. करी उत्सव तळाचा देवा पांडुरंगा बाळू मामा वचनात दंग. देवा पांडुरंगा बाळू मामा वचनात दंग. टाळ मृदुंग वाजे भारी देव आला या भक्ता घरी. टाळ मृदुंग वाजे भारी देव आला या भक्ता घरी. आषाढी कार्तिकी भक्ता येते चंद्रभागेत नाहून घेते. देव आला या भक्ता घरी. संत बाळूमामा बगा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी रोपळे चौकात आहे. भक्तांनो, आज महाशिवरात्री आलोय आपण तळावरती आहे. बोला जय बाळूमामा, जय जय बाळू. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले. महाशिवरात्री ज्यांच्या कार्यालयासमोर आहे आणि जे मालक आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत आणि आपल्याला कालचा चमत्कार सांगतायत. आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया. नाव सांगा आपलं पूर्ण. मी सर्जेराव बळीराम पाटील, हां राहणार रोपळे, तालुका पंढरपूर. हां माझ्याकडं आज ही चौथ्यांदा बाळूमामाची पालखी येते. बर बाका मी आता 3-4 दिवस झाले मी बाळूमामाची सेवा करतोय. हां आणि काल अचानक आमच्या ते दुसऱ्या मळ्याकडे हां मेंढ्या जात असताना, हां म्हणजे तुंगत परिसर परिसरात जात असताना हां आमच्यातला एक भक्त तो म्हणला मला शेळ्यांना अन्नदान करायचं. बर त्यांनी गणेश हुरवणे त्याचं नाव आहे. हां. त्यांनी त्याच्या दारासमोर 2 पोती मका विस्कटली हां आणि आमच्या घराजवळच आल्यामुळं हां. मी बी आमच्या दारासमोर गहू शेळ्यांना विस्कटलं. हां हां त्यातली जरा थोडं दूर असताना सुद्धा एक मेंढी हां तिथून पळत आली, हां. डायरेक्ट आमच्या घरात आली बर आणि आमच्या सगळ्या घरातनं फिरली. हां. सगळ्या खोल्या सगळ्यात फिरली. जवळजवळ 1 तासभर मेंढी ती आमच्या घरात हल्ली नाही. बर सगळं पूर्ण होस्तोवर देवाऱ्यापर्यंत आमच्या मेंढी गेली ती. बर आणि ते मग त्याची मेंढीची आम्ही पूजा अर्चा वगैरे सगळे केली, तिची ओटी भरली हां आणि त्याचं सगळं मन शांत सगळं ओके झालं तर मेंढ्यानं ती घेऊन गेली. 1 तासभर बाहेर निघली. बघा भक्तांनो, आज हे तळ मालक पाटील साहेब लग्नाचं शुभमंगल कार्यालय त्यांनी कामकाज चालू आहे. थोड्या टप्प्यात राहिलेलं आहे आणि पूर्ण होत आलेलं आहे. चौथ्यांदा ही 17 नंबर पालखी लहूदादा लेंगरे यांची आलेली आहे आणि 2 एकादशी महाशिवरात्रीचा संगम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि मेंढी माऊलीसुद्धा न बोलवता त्यांच्या शेतामध्ये घरामध्ये जाऊन लेंडी टाकून लघवी करून गेलेली आहे. मग पिढा नाहीशी करून त्यांची इथूनच्या काळामध्ये मी सांगायची गरज नाही. मुक प्राण्यांचा आशीर्वाद आहे. मामांनी सांगितलंय, ज्यांनी माझ्या मेंढी माऊलीची सेवा केली त्याला 10 पटीनं दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते नक्कीच मामा देणार. तसा त्यांचा योग दिसून येतोय भक्तांनो. बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.